नमस्कार. तुम्ही पाहता जनसामान्याचा बुलंद आवाज असलेले न्यूज चॅनल जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके. आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहताय तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी भंगार विक्रीसाठी काढलं होतं. नेमकं काय बाजू आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊया. काय सांगाल त्याबद्दल? 2022ला या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर 2007-08ला फक्त 127 कोटी कर्ज होतं. 2012ला विविध कारणामुळं हा कारखाना बंद पडला आणि 2020-21 पर्यंत या कारखान्यावर 127 कोटीचं 350 कोटी कर्ज झालं. आणि सगळा हिशोब करून ज्यावेळेस तेरणा बचाव संघर्ष समितीने या भागातल्या शेतकऱ्याला सोबत घेऊन आंदोलन केलं, त्यावेळेस सगळा हिशोब करून 25 वर्षाचा हिशोब करून 25 वर्षाच्या वर्षासाठी हा भैरवनाथ ग्रुपला तेरणा साखर कारखाना भाडे तत्वावर दिला. आणि भाडे तत्वावर दिल्यानंतर 1 वर्ष झालं की पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेला दरवर्षी काही ना काय कुठं ना करते. तुम्ही सगळा हिशोब करून कारखाना भाडे तत्वावर दिला असताना सुद्धा माग एक 2023-24ला म्हणले आम्हाला कारखानाच एकदा इकायचा आहे. त्यावेळेस पुन्हा आम्ही आंदोलन केलं की बाबा ही तुम्ही भाडे तत्वावर दिलाय ना, आता इकायचं कसं. पुन्हा गेल्या वर्षी म्हणले आम्हाला या कारखान्याची जमीनच इकायची, 100 एकर जमीन आम्हाला रोड टच जी आहे ती इकायची. आता मध्ये त्यांनी गेल्या 5-6 महिन्याखाली म्हणले आम्हाला कारखान्याची मिलच इकायची. आता त्यांनी त्या कारखान्याची मिल इकायची थांबवून या कारखान्याचं भंगार विक्रीचं टेंडर काढलं. बरे, भंगार विक्रीचं टेंडर काढलं हे कधी कळालं तुम्हाला? आम्हाला भंगार विक्रीला ज्यावेळेस इथं गाड्या आल्या भंगार न्यायला, त्यावेळेस टेंडर गाड्या आल्यावर नंतर कळालं. पण नेमकं भंगार विक्रीला आमचा विरोध नाही, पण ही नेमकं रक्कम जाणार कुठं आहे, ही रक्कम भरणार कुठं आहे, ही भंगार विक्रीला नंतर ह्याचा सगळा तुम्ही हिशोब केला पाहिजे. तुम्ही जाहीर लिलाव करा. आता मला सांगा, या भंगार विक्रीच्या ह्याच्यात तांब्याच्या 10 ते 12 टाक्या आहेत, की ज्या टाकेचं वजन एक 1.5 टन टाकेचं वजन आहे, 1000 1.5 किलोच्या. आज 1 किलो तांब्याचा भाव 1600-1700 रुपये आहे. ती तांब्याची जर मोडायला गेलं तर 900-1000 रुपये एका किलोला त्या मोडीचा भाव आहे. आणि तशा 9-10 टाक्या म्हणजे त्या टाक्याचीच किंमत कमीत कमी 3-4 कोटी रुपये होईल. आणि ह्याने इतर भंगार आणि ते टाक्या सगळंच असं गुत्त इकलोनी, आज बाजारात कसं आपण ते मिरच्याचं गुत्त तसं इकलोनी इकलंय. म्हणजे हे नेमकं फायदा संचालक मंडळाचा व्हायलाय का कुणाचा व्हायलाय, नेमकं काय विषय आहे, एकदा या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं समोर यावं आणि या तेरणा साखर कारखान्याच्या 32,000 सभासदाला सांगावं. सगळा पहिल्यापासून हिशोब आम्हाला सांगा. आम्हाला या गोष्टीत समजा ज्ञान कमी असेल, आम्हाला थोडी माहिती नसेल, मग तुम्ही एकदा समजून सांगा की या कारखान्यावर कर्ज किती होतं, त्याचं व्याज किती झालं, ही कारखाना किती वर्षासाठी आपण भाड्यानं दिलाय, हे मग भाड्यानं दिल्यानंतर बी पुन्हा त्या 350 कोटीचा अजून व्याज चालूच आहे का, ही तुम्ही विकलेले पैसे कशात भरणार आहोत, व्याजातच भरणार आहोत का, या 32,000 सभासदाला कळू द्या. या 32,000 सभासदापैकी 22,000 सभासद 1960-65च्या काळातले आहेत, ज्या वेळेस 1 एकर जमिनीचा भाव 250-300 रुपये एकर होता. ज्या वेळेस 60-65च्या वेळेस एका सोन्याच्या तोळ्याचा भाव 100 ते 150 रुपये तोळा होता. त्यावेळेस 1,000 रुपयाचे शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे 5-5 तोळ्याच्या 10-10 तोळ्याच्या किमतीचे शेअर्स घेतलेले आहेत. 3-3, 4-4 एकर जमिनीचे शेअर्स घेतलेत आणि त्यांना काहीच अनागोंदी यांचा कारभार माहित नाही. त्यांना कळू द्या एकदा तुम्ही. DCCच्या संचालक मंडळानं पत्रकार परिषद घ्या अथवा एखादा हे करा आणि सांगा की आम्ही ही केलंय. सगळा आंधळा कपाळ सारखं इकाई जोपर्यंत तुम्ही या आणि 4 वर्ष झालं इथल्या कामगाराला 1 रुपया बी मिळालेला नाही. ज्यावेळेस तेरणा बचाव संघर्ष समितीनं आंदोलन केलं त्यावेळेस कामगाराला सोबत घेतलं. कामगाराला DM दादा कामगार नेते असताना त्यांना विनंती करून त्यांना गेट मीटिंग घ्यायला लावून या तेरणा बचाव संघर्ष समितीनं कामगाराला सोबत घेऊन आंदोलन केलं. त्या कामगाराला त्यावेळेसचे आव्हायक आणि MD गोंशे साहेब यांनी आश्वासन दिलं की कारखाना चालू झाल्या तुमचे काय असेल ती सगळ्या रकमा आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ. पण 4 वर्ष झालं एकही रक्कम त्यांना भेटलेली नाही. आता आव्हायकांनी
त्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सोलापूरच्या फंडाच्या ऑफिसला कामगाराची माहिती पुरवून त्यांचे 12 कोटी रुपये भरवणातनं भरलेले वितरित आतापर्यंत करायला पाहिजे होते. पण 4 वर्ष झालं व्यावसायिक बँकेकडे ढकलते, बँक व्यावसायिकाकडे ढकलते. नेमकं काय गोंधळ? किती दिवस? 25-30% कामगार पैसे न भेटता मेले. 25-30% कामगार आज मरायच्या दारात आहेत. त्यांना दवाखान्याला पैसे नाहीत. म्हणजे या एवढं सगळं दोघांच्या असताना सुद्धा ढवळाढवळीमध्ये एक यांचं कामगाराचं कामगाराला मरण आहे. रुपया भेटलेला नाही. ही परिस्थिती आहे. आणि आणि संचालक डीसीसीच्या संचालक मंडळाला जाग कधी येते? काय काय इकायचं असेल तरच. आज 4 वर्ष ना संचालक मंडळ इथं आलंय. ती बी भंगार न्यायचंय म्हणून. नसता 4 वर्ष झालं ती तिकडं आणि आम्ही इकडं. आता इथून त्यांनी एकदा गोड बोलून भंगार नेलं की पुन्हा काहीतरी इकायचं तवाच येणार. त्याच्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं भंगार जे असेल हे जर व्यवस्थित काय असेल ते बँकेचा फायदा होईल ह्या पद्धतीनं त्यांनी काय असेल ती व्यवस्थित टेंडर काढावं आणि पुन्हा एकदा सगळ्याच्या फायद्याचं टेंडर काढून कर्मचाऱ्याच्या फायद्याचं असेल, बँकेच्या फायद्याचं असेल, रिटेंडर काढावं, व्यवस्थित भाव. नुसत्या त्या टाक्याची किंमत 4-5 कोटी होईल आणि त्यांनी सगळं असं गुत्त दिलंय, बाजारात गुत्त दिली म्हणे, मिरचीचं गुत्त दिली म्हणे. हे कुठं आहे? जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित टेंडर काढत नाहीत, वजनानुसार काय व्यवस्थित करू देत नाही, तोवर तेरणा बचाव संघर्ष समिती व येथील काय 1-2, 2-3 कामगार संघटना आहेत, त्याच्यातली संघटना एकही तुकडा तुम्हाला विकू देणार नाहीत. आमचं म्हणणं आहे, तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ या. इथं सगळ्या सभासदाला 32,000 सभासदाला विषय समजून सांगा. हे जे किती म्हणजे किती कोटीसाठी कारखाना भाडेतत्वावर दिलाय, त्याचं पुन्हा व्याज चालूच आहे का? येणारी रक्कम कुठं जाणार आहे? विकणारं कसं विकलंय? व्यवस्थित विकलंय का? का सगळं आंधळं-कपाळ केलंय? तर व्यवस्थित आम्हाला आणि सगळ्या सभासदाला समजून सांगा आणि पुन्हा तुम्ही विका. उगाच तुम्ही जर बळाचा वापर करून जर विकणार असतील तर इथं कामगार सभासद तुमच्या गाड्याच्या आडवं झोपतील. लोकशाही मार्गाने सगळं काय असेल ती काय होईल. म्हणजे यापूर्वी तुम्ही या समजा विक्री काही विकले जर समजा काढला असेल, मेला असेल, भंगार असेल किंवा काही असेल, मग याचा पाठपुरावा केलता का कर्मचारी सभासदांनी कुणी माझे कर्मचारी? प्रत्येक वेळेस पाठपुरावा. ज्यावेळेस यांनी कारखाना विक्रीला काढला त्यावेळेस आम्ही 200-300 सभासद घेऊन आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांना विचारला, की नेमकं तुम्ही सगळा हिशोब केला असताना सुद्धा तुम्ही का विकायला हो? त्यावेळेस त्यांनी प्रक्रिया थांबविली. आता इथं 100 एकर रोड टच सभासदाच्या मालकीची जमीन जिल्हा मध्यवर्ती बँकेने विकायला काढली. आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. कलेक्टर साहेबावर चर्चा केली आणि कलेक्टर साहेबांनी चर्चा केल्यानंतर सकारात्मक आम्हाला सांगितलं, की बैठक घेऊन त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालक अधिकाऱ्याची बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांना सांगितलं, की अजिबात जमीन विकायची नाही. कुठल्या विविध मार्गाने भाडेतत्वावर देऊन कसं म्हणजे प्रत्येक वेळेस ही तोंडावर पडतात, परी अजून प्रयत्न करतात. म्हणजे प्रयत्न नेमकं कशासाठी आहेत? चिरीमिरीसाठी आहेत का कशासाठी आहेत? हीच आम्हाला कळत नाही. तर त्यांनी येऊन सांगावं आम्हाला, की सगळा हिशोब असा-असा आहे, याचा विषय ही आहे, ही आहे. आणि 32,000 सभासदापर्यंत तुमच्या माध्यमातून ही विषय जावा, की ज्यावेळेस आता जे सभासद बरेच वयोवृद्ध झालेत, ज्यावेळेस सभासदाच्या वडिलांनी, आजोबांनी म्हणजे हातावर भाकरी घेऊन उभा केलेला कारखाना 2-2, 3-3 हजार शेअर्सला पैसे देऊन ज्यावेळेस 2-2, 3-3 एकरच्या किमतीचे शेअर्स घेऊन त्यांनी उभा केलाय आणि त्याची जर अशी विल्हेवाट लावीत असतील तर ही कदापि सहन केलं जाणार नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आता हे सभासदाच्या मालकीचा आहे हे कारखाना, परंतु इथल्या जे संचालक असेल त्यांना हा इथल्या काही वस्तू विकण्याचा अधिकार आहे का? तर ते त्यांनी सांगावं आम्हाला. म्हणजे आपल्याला थोडं ज्ञान त्याच्या बाबतीत कमी असते. समजा आपण सभासदाच्या हिताचं बोलतो. पण कागदोपत्री त्यांनी सांगावं आम्हाला ही विकणार आहोत आणि विकलेल्या पैशाची काय विल्हेवाट लावणार आहोत. काही थोड्याफार थोड्याफार किमतीला विकून वरची चिरीमिरी जास्त खाणार आहोत. ही तरी कळू द्या आम्हाला. आम्हाला ह्याच्यातलं ज्ञान जास्त नाही. तुम्ही आम्हाला समजून सांगा. ही सभासदाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो आम्ही त्या संचालक मंडळाला डीसीसीच्या. बरं, आता तेरणा बचाव संघर्ष समिती असेल किंवा माजी कामगार असतील, आता नेमक्या यांच्या मागण्या काय, यांचा उठाव काय राहणार आहे? की तुम्हाला आम्ही व्यवस्थित स्क्रॅप विकायची तुम्हाला जर म्हणजे परवानगी असेल तर तुम्ही बोली पद्धतीनं जी जास्त पैसे देईल, जे आयटम रेट समजा लोखंडाचा भाव समजा 40 रुपये किलो असेल तर किलो प्रमाणे वजनावर विका. पितळाच्या भावात जर तुम्ही तांब्याचं जर विकत असताल तुमच्या थोड्या चिरीमिरीसाठी तर ही कसा सभासद सहन करील?
काय असेल ते व्यवस्थित तुम्ही विका. पण त्या कुठल्या तरी मार्गाने का तुमच्या चिरीमिरीसाठी लोकांचं वाटोळं करू नका सभासदाचं. एवढंच म्हणणं. मागणी काय राहणार आहे? मागणी म्हणजे विकू नका. आणि इकलं तर त्या भावाप्रमाणे इका. म्हणजे जे तांब्याच्या भावाप्रमाणे तांब इका, लोखंडाच्या भावाप्रमाणे लोखंड इका. तुम्ही लोखंडाच्या भावात बी तांबच द्यायला वरच्या पैशासाठी तुमच्या. हे आमचा असा आरोप आहे. हे आरोप बिनबुडाचा आहे. आम्ही तसं केलं नाही, आम्ही असं केलं. तुम्ही येऊन सांगा आम्हाला. म्हणजे आम्हाला ह्याचे ज्ञान नाही. तुम्ही आम्हाला दाखवा आरसा. हे असं आहे म्हणून. बरं, जे काही विक्री होईल त्याच्यात समजा भांडवल काही पैसे भेटले ते कुठं जाणार नेमकं? काय हीच कशासाठी जाणार? हीच आम्हाला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. की 25 सभासदाला नेणार. हां, सभासदाला 32,000 सभासदाला हीच जाणून घ्यायचंय, की तुमच्या ₹127 कोटीसाठी तुम्ही 350 कोटी कर्ज सगळं भाडेतत्वावर हिशोब करून वसूल केलंय. तरी बी तुम्ही हे वर्षाला झालं की लगे का जमीन इकायची, मिल इकायची, कार म्हणजे कशासाठी? ही तर आम्हाला तुम्हीच सांगा. आम्हाला ज्ञान नाही. तुम्हीच कळू द्या आम्हाला. आणि बळाचा वापर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं करू नये. बळाचा वापर केला तर 32,000 सभासदांनी हातावर भाकरी खाऊन उभा केलेल्या कारखान्याची आणि ही मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता आहे. त्याच्यामुळे लोकाला कळू द्या. काय कसं इकलंय, काय इकलंय. आणि ही आता समजा ह्यांनी केलंय ह्याची ह्याची डी-डी-आर मार्फत व्यवस्थित चौकशी व्हावी. नेमकं ही हाय कितीला, इकलंय कितीला आणि वरचे पैसे जाणार होते कुठं, काय ह्याची व्यवस्थित चौकशी करावी. आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन दिले की ह्या बाबतीत व्यवस्थित काय असेल ती चौकशी करावी आणि दूध का दूध, पाणी का पाणी करावं आणि आम्ही अज्ञान आहोत. आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेनं समजून सांगावं. पण तुमच्या माध्यमातून या ठिकाणी काय ठोस निर्णय घेणार आहात? तुम्हाला वारंवार सांगतोय, जोपर्यंत सभासदाच्या शंकेचं निरसन होणार नाही, जोपर्यंत कामगाराच्या रक्कमा दिले जाणार नाहीत, तोपर्यंत भंगारची गाडी एक सुद्धा आम्ही बाहेर यायचं सोडा, मधीच जाऊ देणार नाहीत. तेरणीचे सभासद आणि कामगार कामगार जे समजा संघटना सोबत येतील ते. हेच फायनल निर्णय. नक्कीच एकंदरीत तुम्ही आता पाहिलं की या ठिकाणी तेरणा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल जे आपल्यासोबत होते त्यांनी संपूर्ण या ठिकाणी जे भंगार विक्रीचा जो विषय होता आणि काही माजी कामगार होते आणि तेरणा बचाव संघर्ष समिती जी होती त्यांनी सुद्धा ही अडवणूक केलेली आहे या ठिकाणी. जर तुम्हाला काय करायचं असेल तर बिनबुडाचं काही करू नका आणि अन्यथा आम्ही एकही गाडी या ठिकाणी कारखान्यामध्ये जाऊ देणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाहत राहा जनसंवाद समाचार. एडी साळुंके, धाराशिव, ढोकी.